नमस्कार. श्रावणी रेसिपी मराठीमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. लवकरच सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. तर आपण त्यांच्या आवडीचे मोदक घरी बनवतो किंवा आपण बाजारातून सुद्धा आपण घेऊन येतो हे मोदक. घरात फार गडबड असेल तर मग आपण बाजारातून मोदक आणतो आणि घरी मोदक करायला थोडा वेळसुद्धा जातो. त्यासाठी मी तुमच्यासाठी मोदकाची रेसिपी घेऊन आलेली आहे. ही अशी एकदम सोपी आणि लवकर होणारी ही मोदकाची रेसिपी आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. रेसिपीला सुरुवात करेन तर सगळ्यात अगोदर मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि या पातेल्यामध्ये मी 1 ग्लास पाणी ओतून घेणार आहे आणि हे पाणी आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता की हे पाणी छान असं कडक अशी उकळी आलेली आहे या पाण्याला. पाणी गरम झालेलं आहे आणि गॅस मंद आचेवर ठेवायचे. तर मी इथं आता गॅसवर कढई तापत ठेवते. कढई तापल्यानंतर मग मी यामध्ये रवा टाकून घेते. तर मी इथं 2 वाटी रवा घेतलेला आहे. तर मी इथं जाड रवा न घेता मी बारीक रवा घेतलेला आहे आणि याला आपण साधारण 4 ते 5 मिनिट आपल्याला रवा तसंच भाजून घ्यायचं आहे. असं नाही की मी बारीक रवा वापरले म्हणजे तुम्हीसुद्धा बारीक रवा वापरा. तर तुमच्याकडे जाड रवा असेल तरीसुद्धा तुम्ही जाड रवा वापरू शकता. आणि इथं मी 4 ते 5 मिनिट छान असं परतून घेते सुरुवातीला रवा. तर तुम्ही इथं बघू शकता की इथं 4 ते 5 मिनिट मी छान असं व्यवस्थित परतून घेतलेला आहे रवा. आता रवासुद्धा आपला थोडाफार गरम झालेला आहे. तर मी आता यामध्ये तूप टाकून घेते. रवा भाजत असताना नेहमी गॅस मंद आचेवर ठेवूनच भाजून घ्यायचं. थोडा वेळ लागेल पण छान रवा असं भाजून निघतो. तर तुम्ही इथं बघू शकता की तूप टाकल्यानंतर छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. रवाला असं सुगंध येईपर्यंत भाजून घेतल्यानंतर रवा समजायचं की रवा छान असा भाजून झालेला आहे आणि थोडंसं लालसर असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला रवा. 5 ते 7 मिनिट आपण छान व्यवस्थित परतून घेऊयात. तर तुम्ही इथं बघू शकता की आपलं हे रवा भाजत आलेला आहे. तर हे भाजत आलेलं आहे त्यामुळे मी यामध्ये मनुके टाकून घेते. तर तुमच्याकडे काजू बदाम जे असतील ते तुम्ही ड्रायफ्रूट्स तुम्ही टाकून घेऊ शकता. तर मी रवा भाजत असताना ते सुद्धा मी टाकून घेतलेलं आहे जेणेकरून ते सुद्धा भाजून निघतील. आपल्याला हे सतत परतत राहायचं आहे नाहीतर आपला हा रवा करपून जाईल. आपण नेहमी बाप्पासाठी उकडीचे मोदक तर बनवतच असतो. तर आज आपण एक वेगळ्या पद्धतीने बाप्पासाठी मोदक बनवणार आहोत. बाहेरून आपण तर नेहमी चॉकलेटचे मोदक वगैरे आणतच असतो. पण आज आपण घरच्याच साहित्यात असं आणि सर्वांना आवडेल असं मोदक बनवणार आहोत. तर या मोदकाला जास्त वेळ लागत नाही आणि उकडीच्या मोदकला थोडा वेळ लागतो. तर हे छान व्यवस्थित असं परतून झालेलं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता की आपला हा रवा छान असा लालसरसुद्धा झालेला आहे आणि असं छान असं सुगंधसुद्धा येत आहे. सुरुवातीला आपण जे पाणी गरम करायला ठेवलेलं होतं ते पाणी आता यामध्ये आपण टाकून घेऊयात. तर गरम पाणी टाकल्यानंतर हे छान व्यवस्थित असं मिक्स करूयात सगळ्यात अगोदर हे पाणी. आणि हे पाणी टाकल्यानंतर आता यामध्ये आपण साखर टाकून घेऊया. तर मी इथं 2 वाटी रवा घेतलेला आहे. तर मी इथं 1.5 वाटी साखर घेतलेला आहे. साखर टाकल्यानंतर हे छान व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आणि मी इथं 2 वाटीला 1 ग्लास पाणी वापरलेलं आहे. तर तुम्ही इथं पाण्याऐवजी तुम्ही दूधसुद्धा वापरू शकता. तर हे छान व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये आणखीन थोडंसं चव येण्यासाठी मी इलायची पावडर टाकून घेते. इलायची पावडरसुद्धा आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे.
यामध्ये आता साखर आणि इलायची पावडर छान व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. तर यावर आता आपण एक ताट झाकून घेऊयात. तर साधारण 1 ते 2 मिनटासाठी मी हे ताट झाकून घेतलेलं आहे. 1 ते 2 मिनटानंतर तुम्ही इथं बघू शकता की आपलं हे छान व्यवस्थित असं तयार झालेलं आहे. तर आपला हा मऊसूत असा शिरा तयार झालेला आहे. तर मी आता गॅस बंद करते आणि ह्याला आता आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचे आता आपल्याला बाजूला. तर तुम्ही इथं बघू शकता की जास्त पातळसुद्धा करायचं नाही आहे, तर थोडं घटसर असं आपल्याला शिरा करून घ्यायचं आहे. तर छान असं व्यवस्थित असं झालेलं आहे आपलं. तर हे आपल्याला थंड करून घ्यायचे. तर त्यासाठी मी एका ताटामध्ये हे काढून घेते थंड होण्यासाठी. तर मी एक इथं मोठ्या ताटामध्ये हे काढून घेतलेलं आहे आपला तयार झालेला शिरा. तर तुम्ही इथं बघू शकता की हे खूप गरम आहे. तर ह्याला आपल्याला 5 ते 7 मिनिटासाठी थंड होऊ द्यायचं आहे. त्यानंतर आपण याचे मोदक बनवणार आहोत. तर मी इथं कढईतलं सगळं शिरा मी ह्या ताटामध्ये काढून घेते आणि यामध्ये छान व्यवस्थित असं पसरून घेते, जेणेकरून ते लवकर थंड होईल. तर तुम्ही इथं बघू शकता की असं गरम झालेलं आहे. आपल्याला जास्त थंडसुद्धा करायचं नाही. थोडंफार कोमट असेल की आपण लगेच याचे मोदक बनवून घेणार आहोत. हे थंड झालेलं आहे थोडंसं. तर मी आता मोदक बनवायला सुरुवात करते. तर मोदक हे मी साच्यामध्ये करून घेते. हे मोदक बनवायचे साचे तुम्हाला बाजारात मिळतील. तर मी या साच्यामध्ये हे छान असं शिराचे गोळे करून घेते आणि हा गोळा आपण ह्या साच्यामध्ये टाकून घेऊयात. छान व्यवस्थित असं सारण भरल्यासारखं भरायचं. त्यानंतर आपल्याला हे अंगठ्याच्या साहाय्यानं आपल्याला हे छान असं व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आतमध्ये आणि याला छान व्यवस्थित असं केल्यानंतर मग यामध्ये आपण जसं आपण गूळ आणि खोबऱ्याचं सारण भरतो मोदकामध्ये, त्याच पद्धतीनं मी इथं बदामाचे काप करून घेतलेलं आहे. तर यामध्ये आता आपण यामध्ये बदामाचे काप टाकून घेऊयात आणि त्यानंतर आणखीन थोडंसं आपल्याला हे शिरा घ्यायचं आहे आणि परत आणखीन थोडंसं आपल्याला हे शिरा वरच्या भागाला लावून घ्यायचं आहे छान व्यवस्थित असं. हलक्या हाताने प्रेस करायचे. ज्यांना कोणाला मोदक बनवायला वेळ लागत असेल त्यांनी हे साचा जर तुम्ही वापरला तर पटकन असे मोदक बनतात. तर हे तयार झालेलं मोदक मी एका प्लेटमध्ये काढून घेते. तर तुम्ही इथं बघू शकता. तर मी हे साच्यामधलं मोदक काढून घेते सुरुवातीला. तर तुम्ही बघा या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे किती छान असे मोदक तयार झालेले आहेत आणि या मोदकाला खूप छान असे पाकळेसुद्धा पडलेले आहेत. छान असं आपलं मोदक तयार झालेलं आहे आणि या मोदकाला पाकळ्यासुद्धा खूप छान असं आकार आलेला आहे पाकळ्यांचा सुद्धा. तर तुम्ही इथं बघू शकता. तर मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते. तर मी हे पूर्ण शिऱ्याचे याच पद्धतीनं मोदक करून घेते. तर बघा तुम्ही की साचा वापरून आपण किती छान असे मोदक तयार होत आहेत आपले आणि छान असं व्यवस्थित पाकळ्यासुद्धा आलेल्या आहेत, जेणेकरून आपल्याला पाकळ्या जमतसुद्धा नाहीत कधी कधी. तर हे छान असे पाकळ्या वगैरे छान व्यवस्थित असं मोदक भरून झालेलं आहे. हे छान असे मोदक आपले गणपती बाप्पासमोर ठेवण्यासाठी हे छान असे तयार झालेलं आहे. किती छान असे झालेले आहेत. हे असे पटकन असे मोदक तयार झालेले आहेत.
तर तुम्ही इथं बघू शकता किती छान असे मोदक झालेत आणि खायलासुद्धा एकदम चविष्ट असे हे मोदक तयार झालेले आहे. नेहमीपेक्षा वेगळ्या प्रकारचे मोदक तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये कळवा की हे मोदक तुमच्या घरी कसे झालेत. आणि तुम्हाला जर हा रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अशाच सोप्या अशा रेसिपी तुमच्या